नमस्कार. आज 14 जानेवारी 2025. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून थंडी तिळातिळांनी कमी होते, म्हणून आज तिळगुळ देतात आणि मकर संक्रांत आपण सर्वत्र साजरी करतो. पण या दिवसाला महाराष्ट्राच्या दृष्टीने नव्हे भारताच्या दृष्टीने एक वेगळं महत्त्व आहे. कारण आजपासून जवळजवळ आपण धरूयात की 250 वर्षापूर्वी 1761 साली जी पानिपत या ठिकाणी एक खूप मोठी लढाई झाली होती आणि त्या लढाईमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील एक ना एक व्यक्ती त्याच्यामध्ये होती आणि ती लढाई म्हणजे पानिपतची तिसरी लढाई, जी अहमदशाह अब्दाली आणि पेशवे किंवा मराठे यांच्यामध्ये झाली. आणि या लढाईमध्ये आपण जिंकता जिंकता हारलो आणि ते हारता हारता जिंकले, असं वर्णन इतिहासकारांनी केलेलं आहे. तर या निमित्ताने आज माझ्या अल्पबुद्धीला जेवढं काय त्याचं ज्ञान झालेलं आहे, काही इतिहासकारांचे पुस्तकं वाचून म्हणा किंवा त्यांच्या मुलाखती ऐकून ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये वाचनात आली होती. तिचा खूप मोठा प्रभाव पडला आणि तिथून मी खरं तर पानिपतामध्ये रिसर्च सुरू केला. आणि त्यानंतर अलीकडेच मला वसंतराव मोरे, डॉक्टर वसंतराव मोरे त्यांच्याकडूनही खूप चांगली माहिती मिळाली. त्यांचं यूट्यूबला काही मुलाखती आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान विवेचन केले आणि त्यानंतर बरेच रोड मराठे किंवा बरेच पुस्तकं छोटे छोटे शोधून आपण पानिपताचा जो अभ्यास आहे तो करायचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये काही गोष्टी अशाही असतील की ज्या चुकीच्या असतील, मला त्याचं चांगलं आकलन झालं नसेल, तर जे हा व्हिडिओ ऐकतील ज्यांना त्याच्यामध्ये अजून माहिती आहे त्यांनी कृपया त्याला करेक्ट केलं तरी काही हरकत नाही. कारण इतिहास आहे, त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी आपल्याला कळत असतात. कधीकधी आपल्या बुद्धीमुळं, आपल्या कमी वाचनामुळं, कमी माहितीमुळं कदाचित आपल्याकडूनही काही चुकीची माहिती प्रसारित होऊ शकते, तशी शक्यता आहे. पण मॅक्सिमम जे काही ऑथेंटिक आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नवीन पिढीला याचा फायदा होईल, जुन्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. तर ही जी पानिपताची लढाई आहे ही झाली 1761 साली आणि 1760 सालीच तिची सुरुवात खरं तर झाली होती. आणि ती लढाई होण्याच्या आधी इतक्या घटना घडल्या ज्या खरं तर आपण म्हणूया की ते सुरळीत नव्हत्या. आणि म्हणून एक शब्दप्रयोग वापरला गेला आहे, त्याचं नाव 1760 भानगडी. आपण कधी कधी म्हणतो एखादं काम असलं क्रिटिकल असतं काय, त्याच्यामध्ये 1760 भानगडी. तर हे 1760 इथूनच आले, कारण इथे युद्धावर जाण्याच्या आधी इकडे पुण्यामध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये अनेक भानगडी घडलेल्या आहेत. त्यापैकी एक भानगड अशी की पूर्वी म्हणजे पानिपताच्या लढाईच्या पूर्वी ज्या मोठ्या लढाया झाल्या त्याच्यामध्ये आपल्या लढाईचं नेतृत्व हे आपले राघोबादादा करत होते, जे आपल्या पेशव्यांचे नानासाहेबांचे बंधू होते. ते त्याचं नेतृत्व करायचे, सख्खे बंधू होते ते. आणि राघोबादादांनी अटकेपार झेंडे लावले, आपल्याला माहिती आहे. त्यांनी अटक जिंकून घेतली, खूप मोठ्या मोठ्या लढाया त्यांनी केल्या. पण जेव्हा ते लढाई करून इकडे पुण्यामध्ये आले त्यावेळी सदाशिवराव भाऊ, जे नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ होते, जे माझे आप्पांचे चिरंजीव होते, ते सगळा व्यवहार पाहिजे, कारकुनी ते करायचे. थोडक्यात घरातलाच माणूस असल्यामुळं एकदम चोख त्यांचं काम होतं, वय फार कमी होतं. तर त्यांनी असं एक फॉल्ट काढला की राघोबादादांनी लढाईमध्ये 80 लाखाचं पूर्वी कर्ज करून ठेवलेलं आहे. आणि आत्ता पानिपताची जेव्हा मोहीम काढायची होती त्यावेळेसुद्धा राघोबादादा 1 कोटी रुपयाची मागणी करत होते. तर कुठेतरी ह्या सदाशिवरावां भाऊंना याच्यामध्ये काहीतरी घोळ आढळले की हे चुकीचं आहे, याच्यात काहीतरी, जसं आत्ता आपण म्हणतो ना भ्रष्टाचार, करप्शन, असं काहीतरी होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्हाला 1 कोटी रुपये देता येणार नाही, असं पेशव्यांना सांगितलं. आणि मग राघोबादादांना राग आला. तर राघोबादादा म्हणाले की बोरू बहाद्दारांनी आम्हाला तलवारबाजी सांगू नये,
किंवा लढाई काय असते ते सांगू नये. आणि तुम्हाला ॲक्च्युअल युद्धावर जायचा अनुभव नाही, त्यामुळे तुम्ही सांगू शकत नाही की एवढा खर्च येतो की नाही येतो. याची चिरड आली थोडीशी सदाशिवराव भाऊंना आणि ते म्हणाले मी लढाई करू शकत नाही, असं नाही, मी लढाई करतो. मग नानासाहेब म्हटले ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. त्यांनी आपला सेनापती म्हणून सदाशिवराव भाऊंची निवड केली. आता सदाशिवराव भाऊ याच्यापूर्वी त्यांना लढाईचा अनुभव नव्हता, पण एक लढाई मात्र त्यांनी त्याच्या आधी निजामाच्या विरुद्ध उदगीरला निजामाच्या विरुद्ध एक मला ठिकाण आठवत नाही, तिथे त्यांनी केली होती. त्याच्यात ते जिंकले पण होते. आणि त्या लढाईमध्ये त्यांनी अनेक नवीन नवीन टेक्निक्स वापरले होते, जसं की हे तोफांचं जे काही टेक्निक आहे हे फॉरेनमधून आलेलं टेक्निक होतं. आणि त्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान गार्दी याला त्यांनी त्यावेळेस हायर केलं होतं की तू आमच्यासोबत असला पाहिजे. त्यासाठी त्यांनी जास्त पैसेही मोजले होते, कारण सदाशिवराव भाऊंना माहीत होतं नवीन विचाराचे होते की इथे गनिमी कावा सर्वत्र चालेलच असं नाही, तर मग इथे आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि अशा अनेक गोष्टी होत्या की त्यांच्या पाठीशी होत्या आणि त्यांनी ठरवलं की मी आता लढायला जाऊ शकतो. मग ते पुण्यामधून निघाले. त्यांना फार रसद नाही दिली. त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन रस्त्याने जाऊनच तुमचं रसद घ्यायची, गावं लुटायची, काय असेल ते तुम्ही करायचं. असं करून निघाले. सैन्य फार मोठं होतं, आत्मविश्वास खूप होता, कारण पूर्वी मराठ्यांनी म्हणजे तिकडे फार कीर्ती गाजवली, उत्तरेत वगैरे सगळं मराठ्यांना घाबरतच होते. आणि ज्यावेळेस मराठी इकडून निघाले, आता अब्दालीलाही तिकडून कळालं की मराठी आता निघालेले आहेत. त्यावेळेस अब्दाली हुशार होता, त्याला मदत करणारे भारतातील अनेक लोक होते. त्यांनीच त्याला खरं तर बोलून घेतलं होतं. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम होता नजीब खान रोहिला. हा नजीब खान एक भुरटा माणूस म्हणू आपण त्याला, की ज्याच्यामुळेच खरं मोठी लढाई झाली. अतिशय स्वार्थी माणूस होता. तर तो नजीब खानाने अब्दालीला तिकडून बोलून घेतलं आणि त्याचा हेतू असा होता की अब्दाली येईल आणि अब्दाली आला की तो आपल्या लढाई जिंकून देईल आणि दिल्लीचं सगळं राज्य मराठ्यांना तो हरवीन आणि मग तो तिथे राहणार नाही, शेवटी मीच इथे राजा होईल, मीच राज्य करेन, असा त्याचा कुटील हेतू होता. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी मराठ्यांशी थोडंसं संधान बांधून ठेवलं होतं. जसं की आपले जे मल्हारराव होळकर आहेत, तर मल्हारराव होळकर जे आहेत त्यांचा मुलगा वारलेला होता. त्यामुळं नजीब खान त्यांच्याशी सलगी साधून होता आणि तो म्हणायचा तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे. आणि असं असल्यामुळं कुठेतरी मल्हाररावांच्या मनात त्याच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर होता. आणि मग तिकडे दत्तोजी शिंदे हे आपला कारभार दिल्लीला तिकडे पाहिजे, शिंदे बरेच होते तिकडे. तर दत्ताजी शिंदे हा सरळ माणूस होता, अतिशय लढवय्या सरदार होता तो. आणि ते दत्ताजी शिंदे ते नजीबाला मारायला खूप आतुर होते की हा नजीब वाईट माणूस आहे. पण मल्हारराव होळकरांनी त्यांना सांगितलं तुम्ही नजीबाला मारू नका, कारण जर आपण नजीब मारला आणि तिकडला शत्रूच आपला नाहीसा झाला तर हे पेशवे आपल्याला पुण्यामध्ये धोत्र वाढवले ठेवतील, असं होळकरांचं स्टेटमेंट आहे. आणि त्याच्यामध्ये काही प्रमाण तथ्य पण आहे, कारण की पेशवे हे त्या बाबतीत फार हुशार होते. आणि मराठ्यांना त्या सरदारांना माहीत होतं की जर लढाई संपल्या तर मग काय आपलं काम राहील. तर मग त्या नजीब खानाने काय केलं, तिकडे दत्ताजी शिंदेंना सांगितलं की तुम्हाला मी बंगालमध्ये जाण्यासाठी एक पूल तयार करून देतो आणि मग तुम्ही पूल करून दिला की तुम्ही मला 10% काय तुम्ही लुटून आणाल तेवढं द्या आणि बाकीचे तुम्हाला ठेवा. त्यामुळे दत्ताजींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण त्या पुलाला त्यांनी खूप वेळ लावला. आता एवढा वेळ का लागतो हे दत्ताजीच्या लक्षात आलं नाही. भोळा माणूस होता दत्ताजी. आणि ज्यावेळेस तिकडून अब्दाली आला आणि बुराडी घाटावरती त्याला कळलं की दत्ताजींना की हे नजीक काय पूल बांधत नाही, याचे सगळे डाव होते. आणि मग तिथे लढाई झाली. ती 1760 सालीच झाली, तारीख मी आता सांगत नाही. आणि त्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदेला त्या कुतुबशहाने ह्या नजीबनी यांनी मारलं. आणि तिथेच एक डायलॉग असा प्रसिद्ध झाला की क्यों पटेल और लढोगे. तर दत्ताजी म्हणाले होते की क्यों नहीं बचेंगे तो और भी लढेंगे, असं करून त्याचा शिरच्छेद केला. आणि मग ही बातमी पुण्याला आल्यानंतर सगळ्यांना राग आला की अरे दत्ताजी एवढा भारी माणूस आपला आणि त्याला मारलं. आणि मग लढाईला सुरुवात झाली. मग इकडून आपलं सैन्य पाठवलं, तिकडून अब्दाली पण आला होता. आता हे सैन्य पाठवताना भाऊंना पाठवलं सेनापती म्हणून.
पण त्याचबरोबर त्यांनी विश्वासराव जे आहेत नानासाहेबांचे चिरंजीव यांनाही पाठवलं. विश्वासराव हे फार कमी वयाचे होते, 16-17 वय होतं त्यांचं. त्यांना पाठवण्यामागं परत त्या 17-60 भानगडीपैकी एक भानगड अशी की आता आपण तिकडे जाऊन युद्ध जिंकणार आहोत, दिल्ली आपली होणार आहे, मग सदाशिवराव भाऊचा गवगव होण्यापेक्षा आपला मुलगा गादीवर बसला पाहिजे असा अट्टहास नानासाहेबांच्या बायकोचा होता. म्हणून तिने विश्वासरावांना पाठवलं. आता विश्वासराव आणि भाऊ यांच्यामध्ये खूप सख्य होतं चुलता पुतण्यांचं. आणि त्या पेशवाईमध्ये तशा काही गोष्टी आहेत की जसं की बाजीरावांच्या मृत्यूनंतर चिमाजी अप्पा आणि नानासाहेब यांचं फार सख्य होतं चुलता पुतण्यांचं. तसंच हे भाऊचं आणि यांचं होतं, विश्वासरावांचं होतं. आणि सदाशिवराव भाऊ नानासाहेब यांच्यामध्ये खूप प्रेम होतं. चुलत भाऊ जरी असले तरी खूप प्रेम होतं. आणि मग त्याच्या बायकोचं मात्र प्लॅन वेगळा होता की तिच्या डोक्यात असं होतं की आपला मुलगा सेनापती, आपला मुलगा हे झाला पाहिजे, दिल्लीचा बादशाह झाला पाहिजे. पण सदाशिवराव भाऊ बिचारा भोळा माणूस, ते पण त्यांच्या मनात तसं काही नव्हतं. ते सगळं घेऊन निघाले. आता हे निघाले तर निघता असं सगळं सैन्य जमा केलं. त्याच्यामध्ये आता विश्वास पाटील असं म्हणतात की स्त्रियांना जे नेलं त्याचं कारण असं आहे की बाजीराव ज्यावेळेस तिकडे लढायला गेले छत्रसालच्या बाजूने, तिथे येताना ते मस्तानीला घेऊन आले आणि मग खूप पेशवाईमध्ये फार वादंग माजलं. म्हणून त्यांच्यानंतर असं ठरवलं गेलं की लढाईला बायकासोबत पाठवायच्या, कारण की खूप दिवस बायकासोबत नसल्या की असं काहीतरी होऊ शकतं. आणि म्हणून बायका सगळ्या पाठवल्या. पण आपले वसंतराव मोरेंचं म्हणणं असं आलं की हे चुकीचं आहे, असं करायची काही आवश्यकता नव्हती. ते शिवाजी महाराजांचा जो काय दिलेला मंत्र होता तो विसरले. शिवाजी महाराजांनी कधी बायांना लढाईमध्ये नेलं नाही. पण पेशव्यांनी बऱ्याच गोष्टी शिवाजी महाराजांच्या विचारापासून अलग होऊन केल्या होत्या. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून हे एक कारण झालं की बाया तिकडे नेल्या. आता नेल्या तर नेल्या, किती नेल्या, तर भरपूर महिला नेल्या. आणि त्यांच्यासोबत मग आता आपण म्हणतो ना जत्रेमध्ये जसे असतात ना ते बाकीचे लोक, खेळणीवाले, बाजारपुणगे, हे सगळे पण तिथं न्यावं लागले, दास्या न्यावं लागल्या. आणि हे सगळे नेल्यामुळं असं झालं की सैन्याला जिथं जायला 1 महिना लागणार होता तिथं 3 महिने लागायला लागले. कारण हे सगळं लाटांबर न्यायचं, त्यांची खायची व्यवस्था करायची, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग हे एक कारण नंतर पुढे जाऊन असं महत्त्वाचं कारण म्हणलं की लढाई आपण हारलो, आपलं ते रसद संपली आणि खाणारे जास्त आले, लढणारे कमी राहिले, हे कारण झालं. पुढे जाऊन जेव्हा ॲक्च्युअल ते तिकडे गेले तर जाता आपल्याला बऱ्याच लोकांनी मदत नाही केली. त्याच्यातही असे कारणं काही आहेत की मराठी खंडणी फार मागायची. म्हणजे राघोबादादा बाजीरावापासूनच ते सुरू झालं होतं. खंडणी मागायचे आणि खंडणी मागितल्यानंतर म्हणजे पेशवे इकडे सांगायचे की एवढी खंडणी आम्हाला पाहिजे. मग आपले मराठी सरदार घेऊन त्यांना द्यायचे. पण काही राजे जे होते तिकडले ते फार त्रासले होते की हे इतकी खंडणी कुठून द्यायची आम्ही, बरं नाही द्यावं तर मग इकडे मराठ्यांकडे सुट्टी नव्हती, त्यांना हे होणारच. मग त्यांनीही काय केलं, मदत केली नाही. बरेच लोक म्हणले नको, हे जर आले ना सत्तेवर तर हे आपल्याला त्रास देते. म्हणजे हा एक निगेटिव्ह बाजू अशी पण आहे की कुठेतरी अति आत्मविश्वास, कुठेतरी काही गोष्टी झाल्या होत्या. तसं शिवाजी महाराजांनी कसं केलं होतं की ते जेव्हा गावं लुटीत जायचे किंवा कोणता प्रदेश जिंकायचे तर ते जाताना सोबत कारकून घेऊन जायचे. त्यांनी काहीतरी दक्षिण मोहिमेला गेले तेव्हा 20,000 कारकून नेले होते. आणि आपले वसंतराव मोरेच म्हणतात की त्या 20,000 कारकुनांना त्यांनी प्रत्येक गावात एक कारकून ठेवायचे, त्या गावाचा कारभार लावायचे, त्या लोकांचं सगळं व्यवस्थित करून द्यायचे. त्यामुळे विश्वास त्यांच्यावर जास्त बसला होता. तर इकडे फार लुटालूट सुरू झाली होती, त्यामुळे मराठ्यांवरचा विश्वासही कमी झाला होता. मग आता मदत केली नाही. मग पुढे जाऊन काही लोकांनी मदत केली, पण मग पुढे गेल्यानंतर अब्दाली तिकडून आला. तर शेवटी आता असं झालं की यमुना नदी होती. आता अब्दाली तिकडं होता, मराठी इकडं होते. तर ॲक्च्युली असं होतं की आपण तिकडे जाऊन त्याला मारायला पाहिजे होतं. पण आपण जेव्हा दिल्ली तिथं जिंकून घेतली, दिल्ली घेतल्यानंतर तिथे कुंजपुरा नावाचं एक ठिकाण होतं. त्या कुंजपुऱ्याला आपल्या दत्ताजी शिंदेंना ज्यांनी मारलं तो कुतुबशहा तिथे होतं. त्याचा बदला घेण्यासाठी
हे मराठी तिथे गेले. तिथे गेल्यावर मग त्यांनी तो किल्ला जिंकून घेतला आणि तो कुतुबशाह आहे ना, त्याला त्यांनी मारलं. तर दत्ताजीचाच पुतण्या सनकोजी, तो विश्वासरावांच्याच वयाचा होता, तो म्हणला की मीच मारणार त्याला, कारण की मला माझ्या चुलत्याचा बदला घ्यायचा. मग त्या कुतुबशहाला त्यांनी मारलं, त्याचं ते धडबिड फिरवलं, असं केलं आणि परत त्यांनी दिल्लीला जायला हवं होतं, तर ते थोडेसे पुढं गेले आणि तोपर्यंत काय झालं काही दिवसांनी, आणि ते त्या दरम्यान ते कुरुक्षेत्राच्या तिकडे वगैरे गेले. आणि आपले ही जे लटांबर होतं, ह्याला बाया वगैरे होत्या, ह्याच्यामध्ये काही म्हातारे माणसं पण होते. ते सगळे म्हणायचे की इथं परत येणं व्हायचं नाही आपलं, हे देवाला जाऊ ते देवाला जाऊ, असं करता करता त्यांनी अनेक तीर्थक्षेत्र केले. पण त्याच्यामध्ये वेळ गेला आणि तो वेळ गेल्यामुळं तेवढा वेळ अब्दालीला भेटला. अब्दाली तिकडून यमुना ओलांडून इकडे आला आणि त्याने दिल्लीच्या तिथे आपली वाट अडवली. आता दिल्लीकडे जाणे शक्य नव्हतं आपल्याला आणि तिकडे पलीकडे तर काही चान्सच नव्हता. आणि मग असं झालं की रसद आपली संपली. मग आता सदाशिवराव भाऊंना असं वाटलं की रसद आपली संपली, मग त्यांनी काही पत्र पाठवले इकडे पुण्याला. तर पुण्याला पत्र पाठवले तर ते पत्र मध्येच गायब झाले, त्या लोकांनी जाऊन दिले नाही. आणि मग नानासाहेबांना वाटलं की सगळं ठीक चाललं आहे, तरी पण त्यांना एक पत्र त्यांना मिळालं होतं, ते मदतीला तिकडे निघाले. तर मदतीला निघताना जाता जाता नानासाहेब इतके निवांत गेले की त्यांनी, मला वाटते काही ठिकाणी त्यांचे स्वतःचे लग्न करून घेतले, त्यांचं आणि त्यांच्या सरदारांची. आता याचं कारण असं आलं आहे, वसंतराव मोरेंनीच सांगितलं आहे की असं त्यांचा असा विश्वास होता की त्यांनी काय केलं, आसपासच्या ज्या मुली त्यांच्या कुंडल्यामध्ये त्यांचं जे सौभाग्य चांगलं आहे, त्यांचा पतीला दीर्घायुष्य आहे, अशा मुली निवडल्या. मग त्या लहान असो मोठ्या असो, त्यांच्याशी त्यांचं आणि सरदारांचं लग्न लावून दिलं. पत्र खानावळ्या झाल्या आणि ते करत करत तिकडे नानासाहेब निघाले. आणि त्याच वेळेस तिकडे सदाशिवराव भाऊ दिल्लीमध्ये आपल्या तिकडे पानिपताच्या तिथे अडकले. आता अडकल्यानंतर रसद संपली, खायला नव्हतं. आणि मग अशा वेळेस आपल्या सैन्यामध्ये जे काही समन्वय हवा असायला पाहिजे होता तो नव्हताच पूर्वीपासून. त्याच्यातलं एक उदाहरण असंही आहे की ज्यावेळी अब्दाली रात्रीच्या वेळी त्याचे काही गस्त घालणाऱ्या टोळ्या बाहेर पडायच्या, तर तो पाहायचा की मराठ्यांचं जे काही छावणी पडली होती तर बऱ्याच ठिकाणी जाळ त्यांना दिसायचं. तर त्याने एकदा विचारलं की हे जाळ कशाचं आहे. तर म्हणले ते मराठी जेवण बनवत आहेत. त्याने मग मराठी एका ठिकाणी जेवण बनवत नाही का. तर त्याला कळलं की नाही ते काय करतात, त्यांच्यामध्ये खूप ब्राह्मण वेगळे, हे वेगळे, जातीपाती असं बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी जेवतात. मग हे त्याला कळतं. म्हणलं जे लोक एकत्र जेवू शकत नाही ते एकत्र काय लढणार आहेत, हे त्याला थोडंसं कॉन्फिडन्स होतंच. तसं शूरवीर आपले मराठी होते, त्याच्यात हे नाही. पण आपल्यामध्ये जे काही मतभेद होते, आपल्यामध्ये जे काही डावपेच होते, जसं की शिंदे होळकर यांचं पटत नव्हतं, बरेच होते असे सरदार की त्यांचं एकमेकाशी पटत नव्हतं, काहींना पेशव्यांचा राग होता. मग हे सगळ्यांना सांभाळता सांभाळता सदाशिवराव भाऊंच्या नाकीनं वाले होते हे जे काही युगो क्लॅशेस आहेत ते. आणि एवढं करूनही त्या भाऊंनी शेवट त्यांच्या स्वतःच्या वक्तृत्वावर, त्यांच्या नेतृत्वावर त्यांनी लढाईचं शेवटपर्यंत ते थांबले. त्यांनी सगळ्यांना जमवून करून ठेवलं की आपल्याला लढायचं. पण शेवटी जेव्हा लढाईची वेळ आली, आता मी थोडं उत्तरार्धात जातो, की या लढाईच्या वेळी असं ठरलं की इकडे गनिमी कावा जमणार नाही, कारण की सपाट प्रदेश होता. विश्वास पाटलांनी असं त्यांच्या कादंबरीत लिहून ठेवलं. पण इकडे वसंतराव मोरे असंही म्हणतात की नाही, जंगल वगैरे होतं, जमलं असतं गनिमी कावा, पण ते आता वादाचा विषय आहे. पण मग भाऊंनी ठरवलं की आपण काय करू, गोलाची लढाई करू. गोलाची लढाई करू म्हणजे काय करू की सर्वात पुढे आपण तोफेवाले ठेवू, इब्राहिम खान गार्दीचा ताफा, आणि त्याच्यानंतर मग बंदूकधारी, आणि त्याच्यानंतर मग घोड्यावाले, आणि त्याच्यानंतर सगळ्यात हुजरात आपली मागे ठेवू, असं ठरलं. आता असं ठरल्यानंतर लढाईचा दिवस जवळ आला. 14 जानेवारीच्या आधी अशी परिस्थिती झाली होती की आपल्याला खायलाच काही राहिलं नव्हतं. मग आपले अनेक लोक म्हणले असं मरण्यापेक्षा आपण काय करूयात, वीर मरण घेऊयात, कारण युद्धात मेलं तर स्वर्गात जातं, असं एक प्रघात होतं. आणि भाऊही म्हणले ठीक आहे आपण लढूयात. आणि अब्दाली मुद्दाम लढाई डिले करत होता, आणि त्याला माहिती हे उपाशी मेले पाहिजे, असं त्याचा प्लॅन होता. मग त्याच्यात रोगराई झाली, बरेच घोडे हत्ती मेले, तिकडं वासीकडे यायचा, अशा अनेक कारणं आहेत. पण मराठी इतकेच पराक्रमी आहेत, त्यांच्या आपल्या रक्तात इतकं पराक्रम आहे की इतके अर्धपोटी असूनसुद्धा लढाईला सुरुवात झाली सकाळी 14 जानेवारीला. आणि लढाई सुरू झाली. इब्राहिम खान गार्दीने अतिशय चांगली कामगिरी केली आणि जवळजवळ हे 11 वाजेपर्यंत
लढाई आपल्या ताब्यात होती, म्हणजे लढाई आपण जिंकलीच होती. एवढा सुंदर मारा केला. तिकडे अब्दाली घाबरला. आता ते सैन्य पळायला लागलं. आणि अब्दालीने काय केलं होतं, 5,000 असे काही क्रूर सैनिक मागे ठेवले होते ताज्या दमाचे, की जे पळणारे होते त्यांचे ते टंगडे तोडायला सांगितले होते. त्यामुळे ते पुढे लढायला यायचे. आणि त्यांनी तुकड्या तुकड्या केल्या त्या. ही तुकडी दमली की दुसरी तुकडी, त्यांना खाणं पिणं सगळं व्यवस्थित होतं तिकडे. तसं आपल्याकडं उपाशीपोटी बिचारे सकाळपासून लढत होते. आणि लढाई तापूत आली, जिंकणार आपण. तेवढ्यात काय झालं की हे मागे जे घोड्यावाले होते, त्याच्यामध्ये विंचुरकर नावाचे सरदार प्रमुख जे होते पुण्याचे, त्यांनी काय केलं की त्यांना वाटलं आता हे गारदी यांनी पराक्रम केला आहे, पण युद्ध जिंकल्यानंतर, त्याच्यामध्ये होळकर ते पण होते, युद्ध जिंकल्यानंतर जेव्हा बक्षीस वाटले जातील तेव्हा ह्या गारद्या पारद्यांचा पराक्रम आम्ही पाहायचा का खाली मान घालून? त्यापेक्षा आपण आपलं काहीतरी पराक्रम करू. कारण त्यांना म्हटलं नाही, आता जिंकण्यात जमाईल. त्यांनी घोडे डामटले पुढं. आता तोफांच्या पुढे घोडे गेल्यानंतर तोफेवाल्यांना काही करता नाही आलं. तोपर्यंत अब्दालीने तोफखाना आपला ताब्यात घेतला. त्यानंतर मग ते सगळं तिथं शिस्तच मोडली, गोल मोडला गेला. आणि गोल मोडला गेल्यानंतर त्याच दरम्यान काय झालं होतं की ज्यावेळेस लढाई अशी टापूत आल्यासारखी दिसली, तर विश्वासरावांनाही विश्वास भेटला की आता आपण जिंकलो. तर त्यांनी त्यांचा हत्ती पुढे आणला. तर ते हत्तीवर असे कॉन्फिडन्समध्ये मिरायला लागले की थोडंसं हाना मारा असं त्यांचं ते सुरू होतं. ॲक्च्युली ते मागेच त्यांनी राहायला हवं होतं. असं अब्दाली जवळजवळ 2-3 किलोमीटर मागे होता. तो पुढे आला नाही, तो दुर्बिणीतून लढाई पाहत होता. पण हे आपले सेनापती पुढे आले. अब्दालीने लगेच त्याच्या बंदूकधाऱ्यांना सांगितलं, 15-25 बंदूकधारी त्यांनी असे नेमले की त्यांना सांगितलं फक्त विश्वासरावाला गोळी लागली पाहिजे. आणि बरोबर एक गोळी विश्वासरावांना लागली. ते खाली पडले. ते खाली पडल्याबरोबर ही बातमी भाऊंना कळाली. आणि आता भाऊंचं असं झालं की मी पुण्याला गेल्यावर तोंड कोणाला लागू. ॲक्च्युली शिवाजी महाराजांच्या काळात असं होतं, गोळी लागली काही झालं तरी लढाई सोडायची नाही, आपण लढाई लढायची, भावनिक व्हायची तिथं गरज नव्हती. पण सदाशिवराव भाऊ तिथे भावनिक झाले. त्यांनी त्यांच्या तिथून घोड्यावर उडी मारली. ते त्यांच्याकडे गेले, विश्वासरावांजवळ गेले. आणि त्याच दरम्यान इकडे हुजरात असते की त्याच्यामध्ये हत्तीवर जर सेनापती दिसला नाही याचा अर्थ लढाई संपली. असं बऱ्याच लोकांना भाऊ मारले गेले अशी एक अफवा पसरली. आणि खरोखर काय झालं, जेव्हा भाऊ आतमध्ये गेले तर तिथे जवळजवळ 100 लोकांनी त्या भाऊंवर आक्रमण केलं. आणि मग भाऊंनाही तिथे मारलं. आणि हीच अफवा पसरली की भाऊ मारले गेले. मराठी सैरेवारा पळायला लागले. जी काही टापूत आलेली लढाई होती ती आपण हरायला लागलो. आणि मग अब्दालीने ते सगळं सैन्य पुढं पाठवलं. आणि मग आपला पाठलाग करू त्याने आपले मराठ्यांना मारलं. याच्यामध्ये मल्हारराव होळकर बायकांना वगैरे घेऊन लवकर पुढे आले. पण जे बाकीचे होते त्यापैकी बरेचसे लोक तिथे मारले गेले. आणि मग आपल्या पाठीमागे येऊन कत्तल केली गेली. अशा खूप गोष्टीत पुढे जाऊन तर त्या दिवशी जवळजवळ 1.25 लाख लोक मारले गेले. तर ही जी लढाई आहे, ह्या लढाईनंतर असं झालं की अब्दालीने त्याच्या पत्रामध्ये लिहिले की मराठी असे लढले की माझ्या आयुष्यात मी असं पाहिलं नव्हतं एवढी लढाई करणारे. आणि त्यांच्या तिकडले तर रुस्तुम आणि काहीतरी एक जसं आपले भीम अर्जुन पराक्रमी इतके पराक्रमीपणे मराठी लढले. याचा परिपाक असा झाला की भविष्यामध्ये अब्दाली लढाई जिंकला, पण इतकी भीती घेऊन गेला जाताना की तो परत आपल्याकडे आला नाही. आणि तिकडून खैबर खिंडीतून आपल्यावर एकही आक्रमण झालं नाही. म्हणजे मराठे हरले तिथे, बरोबर आहे, पण इतके जरब बसून गेले की परत त्यांना येता आलं नाही, परत आपल्यावर कोणी आक्रमण केलं नाही. तर हे सगळं पानिपताच्या युद्धाचा परिपाक होता. तर माझ्या परीने मला जेवढं सांगता आलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे. याच्यात अजून एक्सप्लोअर करू शकता, याच्यात अजून माहिती येऊ शकते आणि अजूनही आपल्याला पानिपताच्या काही गोष्टी समजतील. धन्यवाद.